मनात तन्वीबद्दल कृतज्ञता होती, पण काळजाच्या एका कोपऱ्यात एक भयंकर रिकामेपण होतं, जे मला भावनिकदृष्ट्या सतत कमजोर बनवत होतं. अचानक पाठीमागे एक नाजूक चाहूल लागली. सिल्कच्या गाऊनचा तो सूक्ष्म सरसराट आणि अवनीचा तो ओळखीचा पण आज काहीसा तीव्र वाटणारा परफ्यूम. तिने मागून येऊन अगदी सहज माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. "आर्यन, पाऊस किती रोमँटिक आहे ना," ती कुजबुजली. तिचा तो गर्म श्वास माझ्या मानेला स्पर्श करून गेला. पुण्याच्या बाणेर परिसरातील त्या पॉश सोसायटीतल्या 10व्या मजल्यावरचा माझा फ्लॅट दिसायला जितका आधुनिक होता, तितकाच तो आतून रिता होता. मी आर्यन, एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होतो. हाताशी पैसा आणि प्रतिष्ठा होती, पण मनात एक कायमची जखम होती. माझी कॉलेजची मैत्रीण ईशा, जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, ती लग्नाचं वचन देऊन दुसऱ्या कोणासोबत तरी निघून गेली होती. सोसायटीतले लोक माझ्याकडे बघून कुजबुजायचे, "एवढा शिकला सवरला, पण पोरीने गंडवलं." या टोमण्यांमुळे माझा आत्मविश्वास पार संपला होता. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये शालिनी काकू राहायच्या. त्या विधवा होत्या आणि आपल्या 2 मुलींना एकट्या सांभाळत होत्या. त्या खूप समजूतदार होत्या. माझं विस्कटलेलं घर पाहून त्यांनीच पुढाकार घेऊन माझ्या घराची जबाबदारी घेतली. त्या रोज सकाळी यायच्या, घर आवरून द्यायच्या आणि मला मायेचा आधार द्यायच्या. कधी काम करताना आमचे हात एकमेकांना स्पर्श करायचे, तेव्हा त्या शांततेत एक वेगळंच आकर्षण आणि सुरक्षितता जाणवायची. एके दिवशी त्यांची मोठी मुलगी तन्वी घरी आली. तिला पाहताच मी स्तब्ध झालो. तिचे टपोरे डोळे आणि निरागस हसणं पाहून ईशाच्या कटू आठवणी पुसल्या गेल्या. शालिनी काकूंनीच पुढाकार घेतला आणि एक दिवस प्रस्ताव मांडला, "आर्यन, तू एकटा आहेस आणि तन्वीलाही तुझ्यासारखाच जोडीदार हवाय. तू होकार दिलास तर आपण एक कुटुंब होऊ." मी होकार दिला आणि आमचं लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या रात्री तन्वी जेव्हा समोर आली, तेव्हा मला वाटलं माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू झालंय. तिचा तो मखमली स्पर्श आणि आमची ती पहिली रात्र एखाद्या स्वप्नासारखी होती. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. बाल्कनीत उभं राहून मी पावसाच्या थेंबांकडे पाहत होतो, पण माझं लक्ष मात्र घराच्या आत लागलं होतं. तन्वी आणि शालिनी काकू काही कामासाठी बाहेर गेल्या होत्या. ईशाने दिलेल्या त्या जुन्या जखमा अजूनही ओल्या होत्या, त्यामुळे एखाद्या स्त्रीचं 2 शब्द प्रेमळ बोलणंही माझ्यासाठी खूप मोठा आधार वाटायचा. मनात तन्वीबद्दल कृतज्ञता होती, पण काळजाच्या एका कोपऱ्यात एक भयंकर रिकामेपण होतं, जे मला भावनिकदृष्ट्या सतत कमजोर बनवत होतं. अचानक पाठीमागे एक नाजूक चाहूल लागली. सिल्कच्या गाऊनचा तो सूक्ष्म सरसराट आणि अवनीचा तो ओळखीचा पण आज काहीसा तीव्र वाटणारा परफ्यूम. तिने मागून येऊन अगदी सहज माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. "आर्यन, पाऊस किती रोमँटिक आहे ना," ती कुजबुजली. तिचा तो गर्म श्वास माझ्या मानेला स्पर्श करून गेला आणि माझ्या काळजाची धडधड अचानक वाढली. "अवनी, हे बघ. हे चुकीचं आहे," मी स्वतःला सावरत म्हणालो, पण माझ्या आवाजात हवा तसा खंबीरपणा नव्हता. ईशाच्या फसवणुकीनंतर मी स्वतःला खूप कणखर समजायचो, पण अवनीच्या या सान्निध्यात माझा तो खोटा मुखवटा क्षणात गळून पडला होता. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि अधिक जवळ येत म्हणाली, "नातेसंबंध फक्त नावाचे असतात आर्यन. तुम्ही बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसता, पण आतून किती एकटे आहात ना. मला माहितीये त्या रात्री तुम्ही दीदीच्या खोलीत होतात तेव्हा काय घडलं. तुमचे ते आवाज मी ऐकलेत. मलाही त्या क्षणिक स्पर्शाचा अनुभव घ्यायचा आहे. तन्वी दीदीला जे सुख मिळतं, त्यातला थोडा वाटा मलाही हवाय." माझ्या मनात एक युद्ध सुरू झालं होतं. एकीकडे तन्वीचं निखळ प्रेम आणि दुसरीकडे अवनीने मांडलेलं हे मादक गुपित. कुणालाच कळणार नाही. फक्त एकदाच, हा विचार मनाच्या तळाशी घर करत होता. अवनीने माझा हात हळूच तिच्या गालावर ठेवला. तिचे डोळे ओले होते, पण त्या ओलाव्यात काहीतरी विसंगत होतं. एक विचित्र प्रकारची मॅनिप्युलेटिव्ह झाक होती, जी मला त्या मोहाच्या क्षणी जाणवली नाही. "तन्वीला कधीच कळणार नाही," तिने माझ्या कानापाशी अत्यंत मादक स्वरात विचारलं. "सांगा ना, मी तुम्हाला तन्वीपेक्षा जास्त सुंदर वाटत नाही का?"
माझा संयम आता एका कच्च्या धाग्यावर लटकत होता. तिने मला स्वतःकडे ओढलं. बाणेरच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये आता फक्त आमच्या श्वासांचा वेग वाढला होता. मी तिच्या मिठीत पूर्णपणे विरघळणार इतक्यात बाल्कनीच्या कोपऱ्यात असलेल्या एका शोभेच्या कुंडीकडे माझं लक्ष गेलं. तिथे एक छोटा, लाल दिवा मंदपणे लुकलुकत होता. क्षणभर मला वाटलं की तो विजेचा बिघाड असेल, पण तो रेकॉर्डिंगचा सिग्नल होता. कचाक अचानक मुख्य दरवाजा उघडला गेला. तन्वी आणि शालिनी काकू समोर उभ्या होत्या. तन्वीच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक प्रकारची गोठलेली घृणा होती. तिने शांतपणे आपला फोन काढला आणि बाल्कनीतला तो लपवलेला कॅमेरा डिस्कनेक्ट केला. प्लान यशस्वी झाला तर अवनीने मला झटकन दूर ढकललं आणि तन्वीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तिचा तो म्हाचा भावूक अवतार आता एका निष्ठुर हास्यात बदलला होता. हे सगळं काय आहे? मी थरथरत्या स्वरात विचारलं. संशय, आर्यन, तन्वीने अत्यंत थंड स्वरात उत्तर दिलं. जेव्हापासून तू आमच्या आयुष्यात आलास, तेव्हापासून आईला तुझ्या वागण्यात एक कृत्रिमता जाणवत होती. ईशाने तुला फसवलं की तू तिला फसवलंस, याबद्दल आम्हाला शंका होती. तुझी नियत तपासण्यासाठीच आम्ही अवनीला इथे राहण्यासाठी बोलावलं होतं. शालिनी काकूंनी पुढे येत माझ्या दिशेने एक फाईल फेकली. हे तुझे जुने रेकॉर्ड्स आहेत आर्यन. तू याआधीही 2 मुलींना असंच जाळ्यात ओढलं होतंस. पण तन्वीला तुझ्यावर विश्वास हवा होता. तिचं प्रेम आंधळं होतं, पण तिची ही बहीण आणि मी नाही. अवनीने तुला मोहात पाडण्याचं नाटक केलं आणि तू किती स्वस्त आहेस हे सिद्ध केलंस. मला जाणवलं की मी किती भयानक सापळ्यात अडकलो होतो. अवनीने फक्त माझं निरीक्षण केलं नव्हतं, तर तिने माझ्या प्रत्येक इमोशनल कमकुवतपणाचा वापर करून मला या थराला आणलं होतं. तन्वीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता फक्त तिरस्कार उरला होता. तुला वाटलं होतं ना की कुणालाच कळणार नाही. पण तुला स्वतःच्या वासनेपलीकडे आणि ईशाने दिलेल्या जखमांच्या बहाण्यापलीकडे काही दिसतच नव्हतं. बाहेर पड आत्ता माझ्या घरातून. मी काहीही न बोलता त्या घरातून बाहेर पडलो. पाऊस आता थांबला होता, पण हवेत एक जीवघेणा गारवा होता. मी सुन्न होऊन रस्त्यावर चालू लागलो. ईशाने मला फसवलं होतं तेव्हा मला राग आला होता, पण आज मला स्वतःचीच घृणा वाटत होती. रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यात माझं प्रतिबिंब मला दिसत होतं. एक असा माणूस ज्याने क्षणिक सुखाच्या ओढीने स्वतःचं अस्तित्व आणि इमान दोन्ही कायमचं गमावलं होतं. पहिल्यांदाच मला उमजलं की वादळ बाहेरच्या वातावरणात नव्हतं. ते माझ्या आत होतं. आणि त्या वादळाने आज माझं उरलंसुरलं जगही उद्ध्वस्त केलं होतं. मनाचं चक्रव्यूह शेवटी मनालाच गिळून बसलं होतं.